नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 3, 10 एप्रिल सन 1917 या वर्षी महात्मा गांधी यांनी चंपारण येथे पहिला सत्याग्रह केला। प्रश्न क्रमांक दुसरा, अशोकाच्या टिंबटिंब स्तंभावरून भारताचे राष्ट्रीय चिन्ह घेण्यात आले आहे। तर ऑप्शन क्रमांक 4, अशोकाच्या सारनाथ या स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, सरहुल हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, झारखंड या राज्यामध्ये सरहुल हा उत्सव साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक पुढीलपैकी कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1, विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक सुरू केले। प्रश्न क्रमांक 5, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 6, आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ टिंबटिंब इतका वाढवता येते? तर ऑप्शन क्रमांक 3, 1 महिना इतका आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा वाढवता येते। प्रश्न क्रमांक 7, जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर खालीलपैकी कोणत्या राज्याचे होते? तर ऑप्शन क्रमांक 2, केरळ या राज्याचे जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर होते। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता आजार हा सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4, स्कर्वी हा आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो। प्रश्न क्रमांक 9, शुल्क या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, शुल्क या शब्दाचा समानार्थी शब्द निशुल्क असा आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता ग्रंथ हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, सुधाकर हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही। प्रश्न क्रमांक 11, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पुणे या ठिकाणी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी आहे। प्रश्न क्रमांक 12, जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, WTO ही आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे। प्रश्न क्रमांक 13, तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गोवा या राज्याचे तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने सहकार्य घेतलेलं आहे। प्रश्न क्रमांक 14, जम्मू काश्मीर संबंधित कोणते कलम हे भारताच्या राज्यघटनेने रद्द केलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, कलम 370 हे कलम जम्मू काश्मीर संबंधित भारताच्या राज्यघटनेने रद्द केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 15, बंगालची फाळणी ही खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये बंगालची फाळणी झालेली आहे। प्रश्न क्रमांक 16, भारतात हिऱ्याच्या खाणी पुढीलपैकी कोठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1, भारतामधील मध्य प्रदेश या ठिकाणी हिऱ्याच्या खाणी आढळतात।
प्रश्न क्रमांक 17. अकबरनामा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. अबुल फजल यांनी अकबरनामा हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 18. 2023 सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3. गोवा या राज्यामध्ये 2023 सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 19. फुगे भरण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 3. हायड्रोजन हा वायू फुगे भरण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 20. भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकाराचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4. भारतामध्ये एकूण 8 प्रकारचे शास्त्रीय नृत्य आहेत. प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रीय महिला आयोग कायदा हा भारताच्या संसदेने केव्हा मंजूर केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 2. सन 1990 या वर्षी राष्ट्रीय महिला आयोग हा कायदा भारताच्या संसदेने मंजूर केला गेला. प्रश्न क्रमांक 22. भारतीय राज्यघटनेचे रक्षक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4. सर्वोच्च न्यायालय हे भारतीय राज्यघटनेचे रक्षक आहेत. प्रश्न क्रमांक 23. भारताची राज्यघटना ही कधीपासून लागू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1. 26 जानेवारी सन 1950 या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली. प्रश्न क्रमांक 24. धामी गोळीबाराची घटना खालीलपैकी कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 1. धामी गोळीबाराची घटना ही 16 जुलै सन 1939ला घडली. प्रश्न क्रमांक 25. पोलिओ हा आजार पुढीलपैकी कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3. विषाणूमुळे पोलिओ हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 26. सम्राट अशोक यांनी खालीलपैकी कोणता धर्म स्वीकारला होता? तर ऑप्शन क्रमांक 2. बौद्ध हा धर्म सम्राट अशोकाने स्वीकारलेला होता. प्रश्न क्रमांक 27. जगातील सर्वात लांब नदी पुढीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक 28. भारतातील पहिला नदीखोर प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. दामोदर खोरे प्रकल्प हा भारतातील पहिला नदीखोरे प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 29. मोटर वाहनातून उत्सर्जित होणारा वायू कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. कार्बन मोनॉक्साईड हा वायू मोटर वाहनातून उत्सर्जित होणारा वायू आहे. प्रश्न क्रमांक 30. तामिळनाडूतील कोणता सण हा भगवान मुरुगाला समर्पित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. तामिळनाडूतील थाई पुसम हा सण भगवान मुरुगाला समर्पित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 31. नोव्हेंबर 2020 मध्ये रामसर स्थळाच्या यादीतील महाराष्ट्रातील कोणत्या तलावांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. लोणार या तलावांचा समावेश हा नोव्हेंबर 2020 मध्ये रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 32. डिसेंबर 2023 मध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1. गिरिराज सिंह हे डिसेंबर 2023 मध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 33. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी ओळखायचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द वितान असा आहे. प्रश्न क्रमांक 34. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग हा अकर्मक कर्तरी असा आहे.
प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणता अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर ऑप्शन क्रमांक 4. अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द अनासक्ती हा नाही.